हॅलो. आपण आपला पहिला चॅप्टर पाहतोय हेरिडिटी अँड इव्होल्युशन, आणि त्या चॅप्टरमधला आपण इव्होल्युशन म्हणजे काय याच्याबद्दल चर्चा केलेली होती. इव्होल्युशनची बेसिक आयडिया 2 ते 3 प्रकारच्या डेफिनेशन्स आपण पाहिलेल्या होत्या, आणि आपल्याला हे माहिती आहे की इव्होल्युशन ही लाँग लास्टिंग प्रोसेस आहे. एक आपल्याला कळलं की ती स्लो प्रोसेस आहे. आणखी एक गोष्ट आपल्याला माहिती हवी की ही इव्होल्युशन जी प्रोसेस आहे ही एव्हर लास्टिंग प्रोसेस आहे. इट इज एव्हर लास्टिंग प्रोसेस. आणि हे कशावरून कळतं की इव्होल्युशन एव्हर लास्टिंग आहे? एव्हर लास्टिंग म्हणजे सतत चालणारी प्रक्रिया, ही प्रक्रिया थांबणार नाही. म्हणजे या घडीला सुद्धा आत्ता इव्होल्युशन माणसामध्ये चालू आहे, बरोबर आहे. तर मग ही प्रक्रिया सतत चालणारी आहे का? तर याचं एक महत्त्वाचं कारण की आसपासच्या परिस्थितीनुसार त्या प्राण्यामध्ये बदल होत जातो, त्याचा विकास सतत होत राहतो, त्याच्या शरीराचा, मनाचा आणि बुद्धीचा विकास सतत होत राहतो. ही प्रक्रिया सतत चालत राहते का? कारण त्याला टिकायचं असतं. ओके. इन्स्टिंक्ट ऑफ लिव्हिंग, जगण्याची जी तीव्र इच्छा असते, पुढची पिढी जगवण्याची जी तीव्र इच्छा असते प्रत्येक प्राण्यामध्ये, त्याच्यातून ही एव्हरलास्टिंग इव्होल्युशनची प्रोसेस चालू राहते. पण मग हे इव्होल्युशन आपण सगळं आत्तापर्यंत बोलतोय, मी मागं म्हटलं की काही लोक आज पण म्हणतात काय रे हे इव्होल्युशन खरं आहे का, काहीही सांगितलं जातात. कोणी माकडाचा माणूस होताना पाहिलेलं नाही आहे. पण मग या इव्होल्युशनला काही पुरावे आहेत का, की हे जे वैज्ञानिक वगैरे आहेत ते असंच ठोकून देत आहेत? नाही, याला पुरावे आहेत. जवळपास 5 ते 6 प्रकारचे पुरावे इव्होल्युशनसाठी आपण देतो. त्यातले काही पुरावे आता आपण पाहायला सुरुवात करणार आहोत. पहिला पुरावा आहे तो म्हणजे मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स. मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स. मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स याचा अर्थ काय? तर सिमिलॅरिटीज इन व्हेरियस बॉडी स्ट्रक्चर्स दॅट कॅन बी सीन बाय आवर नेकेड आय. आपल्या डोळ्यांनी आपल्याला सरळ सरळ दिसतं की यांच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे, काहीतरी सिमिलॅरिटी असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ बघा, हे तुमच्या बुकमधलंच पिक्चर आहे. तर हे कुत्रा आहे, ही काय आहे, बकरी आहे, मेंढी आहे, आणि हा काय आहे, कोल्हा आहे. ठीक आहे. तर यांच्यामध्ये काय सिमिलॅरिटी दिसते आपल्याला? तर स्पष्ट दिसून येतं. डोळ्यांची ठेवण बघा, नाकाची रचना बघा कशा प्रकारची आहे, चेहरा, तोंड कसं आहे, बरोबर आहे, हे लगेच आपल्याला दिसतंय. त्यांचे कान बघा, कानाची रचना बघा, राईट. हे आपल्याला इव्हिडन्सेस नुसते डोळ्यांनी आपण पाहिलं तरी दिसून येतात. किंवा त्यांच्या अंगावर असणारे केस आहेत, भरपूर जास्त केस आहेत, बरोबर आहे. ही जी रचना आहे याच्यातून आपल्याला लगेच कळतं की यांच्यात काहीतरी साम्य आहे बाबा, हे जवळचे आहेत, ह्यांचा कोणतरी नातलग एक असला पाहिजे पूर्वी, बरोबर आहे, हे आपल्याला लगेच दिसून येतं. किंवा झाडांमध्ये जर बघायचं झालं तर त्यांच्या फळाची ठेवण, त्यांच्या फळांची रचना, त्यांच्या पानांची रचनेमध्ये येणारं साम्य, या सगळ्यातून आपल्याला दिसून येतं की यांचा कोणतरी एक पूर्वज असला पाहिजे, एक कॉमन ॲन्सेस्टर असला पाहिजे. सो देअर ओरिजिन मस्ट बी सेम. देअर ओरिजिन म्हणजे कुठंतरी जाऊन त्यांची एक पिढी असणार आहे अशी की जी या सगळ्यांची कॉमन होती. ओके. सो देअर ओरिजिन मस्ट बी सेम अँड दे मस्ट हॅव कॉमन ॲन्सेस्टर. कोणतरी त्यांचा पूर्वज एकच असणार आहे, या सगळ्यांचा पूर्वज कोणतरी एक असणार आहे. दे मस्ट हॅव कॉमन ॲन्सेस्टर. आणि त्यांच्या पुढं मग इव्होल्युशन, त्या पूर्वजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं इव्होल्युशन होत गेलं, त्याच्या पुढच्या पिढ्यांमध्ये काहीतरी थोडेफार बदल होत गेले, आणि मग अशा प्रकारच्या प्रजाती निर्माण झाल्या, राईट. सो हा पहिला एव्हिडन्स की आपल्याला त्यांच्या ठेवणीमध्ये, चेहऱ्याच्या असेल, विविध शरीराचे बॉडी स्ट्रक्चर्स असतील, याच्या ठेवणीमध्ये, त्यांच्या स्ट्रक्चर्समध्येच आपल्याला साधर्म्य दिसून येतं. ओके. हा पहिला पुरावा आहे, याला आपण म्हणतो मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स. मॉर्फॉलॉजीमध्ये, त्यांच्या दिसण्यामध्ये आपल्याला समानता दिसून येते. ओके. त्याच्यानंतर दुसरा आहे तो म्हणजे ॲनाटॉमिकल एव्हिडन्स. ॲनाटॉमिकल एव्हिडन्स. ॲनाटॉमिकल एव्हिडन्स म्हणजे काय? तर त्यांच्या बॉडीचं आतलं स्ट्रक्चर जे आहे, उदाहरणार्थ हाडांची रचना आहे, बोन्सची रचना आहे, तर ही बोन्सची रचना जी आहे त्याच्यात सिमिलॅरिटी दिसून येते. आता तुम्ही म्हणाल ह्याच्यात तर काही सिमिलॅरिटी दिसून येत नाही आहे, वेगळंच दिसतंय.
पण जर आपण अधिक नेमकेपणानं पाहिलं या भागामध्ये आपण जर गेलो आणखी डिटेलमध्ये, तर बघा इथे वरच्या बाजूला एक बोन आहे सगळ्यांकडं, राईट. त्याच्यानंतर पुन्हा 2 बोन्स आहेत, दिसतात, राईट. त्याच्यानंतर पुन्हा एक अशा प्रकारे मनगट आहे आपलं, तसं इथं मनगटासारखा भाग आहे, हाडांची रचना आहे मनगटासारखी. आणि नंतर आपल्याला जशी इथं ह्युमन्सला बोटं आहेत तशा प्रकारे रचना असलेले काही अवयव आहेत, दिसतात हे. म्हणजे इथं आपल्याला सिमिलॅरिटी दिसून यायला लागते. जर नुसतं सुपरफिशियली वरवर पाहिलं आपण असं नुसतं जर पाहिलं तर काय सिमिलॅरिटी, हे वेगळं वेगळंच दिसतंय. पण जेव्हा मी डीपमध्ये पाहायला लागतो तेव्हा मात्र मला त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी दिसून यायला लागते, राईट. सो यांचे युजेस पण डिफरंट असू शकतात. उदाहरणार्थ माणसाचा हात आहे हा, ओके, माणसाचा हात आहे, पण कुत्रा मात्र पाय म्हणून याचा वापर करतो. बर्ड मात्र कशासाठी वापर करतं, उडण्यासाठी वापर करतं. पण तरीसुद्धा त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी बोन्समध्ये आहे, ओके. याच्यावरून पण आपल्याला दिसतं की त्यांचा ॲन्सेस्टर कोणतरी कॉमन असणार आहे, त्यांचा कोणतरी एक समान पूर्वज असणार आहे, हे आपल्याला दिसून येतं, ओके. त्याच्यानंतर तिसरं एक्झाम्पल आपण बघणार आहोत ते म्हणजे आहे व्हेस्टिजियल ऑर्गन्स. तिसरं प्रूफ आहे आपल्याकडचं व्हेस्टिजियल ऑर्गन्स, ओके. आता व्हेस्टिजियल ऑर्गन्स म्हणजे काय, तर आपल्याला एक समजून घेतलं पाहिजे की वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गन्स आणि बॉडी स्ट्रक्चर्स हे निर्माण होत असतात पुढच्या पिढीमध्ये म्हणजे इव्होल्युशनच्या पार्टमधून. आपल्याला हे दिसतंच आहे की वेगवेगळ्या प्रकारचे अवयव निर्माण झालेले आहेत किंवा त्या अवयवांचं मॉडिफिकेशन झालेलं आहे, बरोबर आहे ना. ह्युमनच्या हातामध्ये मॉडिफिकेशन झालं, कुत्र्याच्या पायामध्ये बघा इथं खाली बेस राहावा यासाठी आपल्या बोटाचा पुढचा एक छोटासा भाग जो आहे तो कसा दुमडला गेलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्या बॉडी स्ट्रक्चर्समध्ये मॉडिफिकेशन होत गेलं. आणि काही ऑर्गन्स मग काय झाले, त्यातले काही ऑर्गन्स आपल्याला वेगळं फंक्शन करायला लागले किंवा काही ऑर्गन्स मात्र काय झाले, बिनकामाचे झाले, त्यांचा उपयोगच नाही झाला, ओके. सो सच ऑर्गन्स आर कॉल्ड एज व्हेस्टिजियल ऑर्गन्स. डिजनरेटेड और अंडरडेव्हलप्ड, युजलेस, हे महत्त्वाचं, त्यांचा यूज नाही आहे सध्या. युजलेस ऑर्गन्स ऑफ ऑर्गॅनिझम आर नोन ॲज व्हेस्टिजियल ऑर्गन्स. एक लक्षात घ्या की अचानकच कुठल्याही प्राण्यामध्ये नवीन ऑर्गन तयार होऊ शकत नाही, नवीन टिश्यू लगेच तयार होत नाही. जनरली मॉडिफिकेशन होऊ शकतं, बरोबर आहे. वातावरण बदललं म्हणून लगेचच अवयव निर्माण झाला असं नाही होत. असं झालं असतं तर खूप सोपं झालं असतं लाईफ, बरोबर. पण असं होत नाही. काय होतं, मॉडिफिकेशन्स होतात आणि ते पण पिढ्यांच्या अंतरानं मॉडिफिकेशन होत जातात. आणि या मॉडिफिकेशन होण्याच्या प्रक्रियेमध्ये काही जे अवयव असतात ते निकामी होतात, त्यांचा उपयोग राहत नाही. उदाहरणार्थ आपल्याला हे अपेंडिक्स आहे, ठीक आहे. तर हे अपेंडिक्स कसलं आहे, कशासाठी आहे हे अपेंडिक्स. इथे आपल्याला माहिती हे लार्ज इंटेस्टाईन आहे, हे स्मॉल इंटेस्टाईन आहे आणि इथं अपेंडिक्स आहे. तर यातलं जे अपेंडिक्स आहे हे आपलं व्हेस्टिजियल ऑर्गन आहे. मग हे अपेंडिक्स का व्हेस्टिजियल आहे, निर्माण तरी कशासाठी झालं, तर पूर्वी जेव्हा माणूस कच्चं अन्न खात होता, हर्बीव्होरस पण होतो आपण काय आहोत, ओमनिव्होरस आहोत. कच्चं मांस पण खातो आणि कच्च्या भाज्या पण खातो. जेव्हा आपण कच्चं अन्न खात होतो तेव्हा ज्या हर्ब्स होत्या, ज्या भाज्या होत्या, व्हेजिटेबल्स होत्या, त्यांचं पचन करण्याचं काम या अपेंडिक्समध्ये होतं. आजसुद्धा जे हर्बीव्होरस आहेत, उदाहरणार्थ रॅबिट, त्यांच्यामध्ये हे अपेंडिक्स जे आहे ते फंक्शनिंग आहे. आपण मात्र काय करतो, अन्न आता शिजवून घेतो, कच्चं अन्न नाही खात आहे, त्यामुळं आपल्याला या अपेंडिक्सचा उपयोग राहिलेला नाही, ओके. त्याच्यानंतर आता बघा आणखी एक उदाहरण, हे टेल बोन, कॉकिक्स म्हणजे काय, तर हे जे हाड आहे आपल्या मणकेच्या शेवटी असणारं एक हाड आहे, मणक्याच्या पण खाली, ते जे हाड आहे ज्याला आपण माकड हाड म्हणतो मराठीमध्ये, त्याचा आज काही उपयोग नाही आहे. का, कारण हे बोनला कनेक्ट करणारं, टेलला कनेक्ट करणारं बोन होतं. टेलला म्हणजे आपली शेपटी जी होती, आपली म्हणजे आपल्या पूर्वजांची कुठली तरी माकडांची,
ती जी शेपटी होती त्याला कनेक्ट करणारं हे हाड होतं. पण आता ती शेपटीच निघून गेली, त्यामुळे या हाडाचं कामच राहिलेलं नाही आहे. हे पण काय झाला मग, हा व्हेस्टिजियल ऑर्गन झाला. कॉकिक्स असं म्हटलं जातं किंवा टेलबोन असं म्हटलं जातं. हा काय झाला, व्हेस्टिजियल ऑर्गन झाला. आणि हा एक मोठा पुरावा आहे की आपण माकडापासून इव्हॉल्व्ह झालेलो आहोत. मग आता पुन्हा जर तुम्हाला कोणी म्हटलं की काही सांगतात तुमचे लोक माकडापासून कोणी इव्हॉल्व्ह होतं का, त्यांना सांगा तुमच्या शरीरात एक अवयव असा आहे ज्याचा काहीही उपयोग नाही आहे, पण तो पूर्वी टेलला कनेक्ट करत होता, आपल्या शेपटीला कनेक्ट करत होता. ठीक आहे, हे एक उदाहरण झालं. आणखी उदाहरण म्हणजे काय, तर विजडम टीथ हे एक उदाहरण आहे की शेवटचे एकदम जी दाढ आहे ती पूर्वी कच्चं मांस खाण्यासाठी वगैरे वापरली जात होती, पण आता त्याचा उपयोगच नाही होत, आपण आता त्याचा उपयोग करत नाहीये. नंतर इयर मसल्स, तर आपले जे इयर पिनिया आहे, इयर पिन्या तर हे इयर पिनाचा वापर कशासाठी केला जात होता, तर कान टवकारणे. कुत्रं माहिती आहे आपल्याला कान टवकारतं, कान त्याचे हलवता येतात, त्याला पूर्णपणे मूव्हमेंट करता येते, मोशन करता येते. तर ती मोशन करण्यासाठी, ती मूव्हमेंट करण्यासाठी, अंदाज घेण्यासाठी, कुठून आवाज येतो हे समजून घेण्यासाठी या कानांची पण आपल्याला मोशन करता येत होती पूर्वी. आणि त्याच्यासाठी इथं मसल्स होते आणि अजून पण ते आहेत, पण त्यांचं काम थांबलं आहे आता, ते काम करत नाही आहेत, नॉन फंक्शनल आहेत. काय आहेत, नॉन फंक्शनल. ठीक आहे, तर असे जे ऑर्गन्स आहेत ते आपल्याला दाखवून देतात की आपलं पूर्वी काहीतरी इव्होल्युशन होत होतं, पूर्वी इव्होल्युशन होत होतं. आज मात्र असे जे ऑर्गन्स आहेत ते आपल्याला दाखवून देतात की पूर्वी आपण काहीतरी वेगळ्या प्रकारची बॉडी स्ट्रक्चर होतं. आणि आता उदाहरणार्थ आपल्याला इयर पिन्या आहेत, इयर मसल्स आहेत, तसे कुत्र्याला पण आहेत. याचा अर्थ कुठंतरी जाऊन इव्होल्युशनच्या स्टेजमध्ये आपला पूर्वज एक असणार आहे, आपला पूर्वज कुठेतरी एक असणार आहे. इथं माकडाच्या बाबतीत तर खूप जवळचं रिलेशन आपल्याला दिसून येतं. याच्यावरून आपल्याला समजतं की इव्होल्युशन ही खरंच घडणारी प्रक्रिया आहे. आता या अपेंडिक्सबाबत एक नवीन अपडेट, तुमचं पुस्तक साधारण 2016-17च्या आसपास पब्लिश झालेलं आहे, राईट. पण त्याच्यानंतर एक अपडेट आली आहे. 17-18च्या आसपास एक रिसर्च झाला ज्याच्यानुसार हे अपेंडिक्स आहे ना, त्याचं एक महत्त्वाचं फंक्शन असावं असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. काय, तर तुम्हाला गट बॅक्टेरिया माहिती आहे, तुम्ही शिकलाय थोडंफार, बरोबर ना. गट बॅक्टेरिया कोणीतरी सांगितलं असेल तुम्हाला. तर गट बॅक्टेरिया म्हणजे काय आहे की आपल्या आतड्यांमध्ये असतो, आपल्या शरीरामध्ये अन्नाचं पचन करण्यासाठी, म्हणून तो गट बॅक्टेरिया उपयुक्त ठरतो. तर हा गट बॅक्टेरियाची वस्ती या अपेंडिक्समध्ये मोठ्या प्रमाणात असते आणि ते महत्त्वाचं कारण असावं की या गट बॅक्टेरियाची वस्ती इथं व्हावी. आणि या अपेंडिक्समध्ये जे गट बॅक्टेरिया असतात ते वेगवेगळ्या प्रकारच्या डिसिजेसला फाईट करण्यासाठी मदत करू शकतात. उदाहरणार्थ डायरिया, डायरियाला फाईट करण्यासाठी गट बॅक्टेरिया उपयोगी पडतात असं दिसतं. आणि ज्यामुळं बॉडीवर, आपल्या पोटामध्ये पचन होऊ शकतं, काही टॉक्झिक ज्युसेस निर्माण होण्याची शक्यता असते, तेव्हा हे गट बॅक्टेरिया फाईट करतात. आणि तेही महत्त्वाचं फंक्शन या अपेंडिक्सचं आहे की या गट बॅक्टेरियाला एक राहण्याची जागा निर्माण करून देणं. सो असं एक दिसून येतं, कन्फर्म नाही आहे, पण असा एक रिसर्च व्हायला लागलेला आहे. पण येस, जे ओरिजिनल फंक्शन आहे इतर ह्याच्यामधलं, इतर रॅबिट्ससारख्या हर्बिव्होरसमधलं, ते आता राहिलेलं नाही आहे. कारण आपण कच्चं भाज्या किंवा कच्चं झाडाची खोडं, मुळं वगैरे काही खात नाही आहोत, त्यामुळं ते फंक्शन थांबलं आहे. सो these vestigial organs tell us that we had some common ancestors and evolution is true. आणखी काही एव्हिडन्सेस आहेत जे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. थँक्यू.